दक्षिण मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांमध्ये मोठा वाद झाला। कुलाबा प्रभाग क्रमांक 226 चे मनसे सेना युतीचे उमेदवार बबन महाडिक सकाळपासून रांगेत असूनही त्यांचा अर्ज स्वीकारण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय। 5,000 रुपयांची अनामत रक्कम भरल्याची पावती देखील त्यांना देण्यात आली, मात्र वेळ संपल्याचं कारण पुढे करत अर्ज नाकारल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, आपण बघतोय मनसेचे उमेदवार बबन महाडिकांचा हा गंभीर आरोप आहे, डिपॉझिट घेऊनही पावती दिली परंतु अर्ज स्वीकारला नाही असं ते म्हणतायत। काय या संदर्भातली अधिकची माहिती? पण नक्कीच आपण बघतोय की अगदी सकाळी 11 वाजल्यापासून अनेक उमेदवार जे आहेत ते ए वॉर्डच्या या कार्यालयामध्ये आहेत, मात्र आरो त्यांचा अर्ज स्वीकारत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला बघायला मिळत आहे। हे नेमकं का आहे या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती जरी आली नसली तरी डिपॉझिट भरण्यात आलेलं आहे, डिपॉझिटची पावती देखील त्यांच्याकडे आहे आणि तरी देखील त्यांचे अर्ज स्वीकारले जात नसल्यामुळं यात काही राजकीय चूड आहे का असा खरं तर प्रश्न या निमित्तानं त्यांनी उपस्थित केलेला बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे निश्चितच एक संतापाचं वातावरण या उमेदवारांमध्ये बघायला मिळत आहे। असे अनेक उमेदवार त्या ठिकाणी कार्यालयामध्ये आताही त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, मात्र त्यांचे अर्ज अजूनही स्वीकारण्यात आलेले नाहीत। धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट आम्ही आपल्याकडून घेणार आहोत। तोर्तास धन्यवाद।